गुड मॉर्निंग गाईज. बघा, आजचा टॉपिक जो आहे ना आपल्या सिरीज मधला नेक्स्ट तो म्हणजे पॅकेज आहे. पॅकेज एकदम एवढं सोपं आहे की बस तुम्ही एक्झाम हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला पॅकेज 100% येणार आहे विथ गॅरंटी. बघा, पॅकेज आपण एक एक्झाम्पल डेली लाईफ मधलं घेऊया, मग समजेल की जावातलं पॅकेज काय आहे. बघा, सपोज मी तुम्हाला 100 मूवीज दिल्या आणि मी सांगितलं हे तुमच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करा, तर तुम्ही काय करणार? ते घेणार नाही एका फोल्डरमध्ये स्टोअर करणार नाही, राईट? तुम्ही काय करणार? वेगवेगळे फोल्डर बनवणार. हिंदीसाठी वेगळा, साऊथसाठी वेगळा, मराठीसाठी वेगळा, इंग्लिश हॉलिवूड मूवीज यासाठी वेगळा. असं का हो? कारण का तर हिंदी मूवी उद्या पाहिजे इच्छा झाली तर आपण हिंदी फोल्डरला जाईल. उगाच आपल्याला 100 मूवी बघत बसायची गरज पडणार नाही. म्हणजे आपण काय करतोय, आपल्याला हिंदी पाहिजे असतील तर हिंदी वेगळे, साऊथचे पाहिजे असेल तर साऊथ फोल्डर त्याचा वेगळा आहे. फोल्डर मी फोल्डर वेगळे का बनवतोय? कारण का मला उद्या काय करायचं आहे, हिंदी पाहिजे असेल तर हिंदीत जाणार किंवा साऊथ पाहिजे. उगाच मला 100 मूवी पाहिजे गरज पडणार ना, तेवढी हिंदीच पाहिजे आणि त्यातलं मी चॉईस करेल की मला कुठला पाहायचा आहे तो. म्हणजे इथं पाहायला गेलं तर पॅकेज म्हणजे फक्त फोल्डर स्ट्रक्चर आहे, वेगळं काहीच नाही. आपण जर रिअल टाइम मधलं बघा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, स्क्रीनवरती मी काय केलं, सपोज एक बॉक्स बनवला आणि मला सपोज बँकिंगचा एक फोल्डर प्रोजेक्ट बनवायचा, बँकिंग रिलेटेड काय करायचा एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. आता ह्या प्रोजेक्टमध्ये बघा आपले वेगवेगळे मॉड्यूल असणार आहेत. मॉड्यूल म्हणजे काय? पार्ट असणार आहेत. काय की एक पार्ट असेल तो म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पार्ट असणार आहे तो म्हणजे लोनचा असेल, लोन रिलेटेड असेल. दुसरा असेल ते म्हणजे असेल कशासाठी? क्रेडिट करायसाठी किंवा डेबिट करायचे पैसे ते यासाठी असेल. किंवा एकाचा असेल तो क्रेडिट कार्डसाठी असेल किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी असेल. फॉर एक्झाम्पल डेबिट कार्ड ह्याच्यासाठी असेल. तिसरं असेल ते म्हणजे असेल फॉर एक्झाम्पल एफडीज, तुमच्या ज्या एफडीज आहेत त्या स्टोअर करण्यासाठी. मग मी काय केलं, ह्या प्रत्येकासाठी बघा लोन मध्ये पण प्रकार आहेत. होम लोन असेल, कार लोन असेल, तुमचं आपलं जमिनीवरचं लोन असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मी त्यासाठी पण काय केलं, लोन मध्ये पण वेगवेगळे क्लासेस बनवले. एक बँकिंग आपला पर्सनल लोनचा बनवला, एक तुमचा बिझनेस लोन बनवला, एक लँड आपण जमिनी घेतो तो लोन त्याचा एक क्लास बनवला. असे वेगवेगळे क्लास बनवले. क्रेडिट आणि डेबिटसाठी क्रेडिटसाठी एक क्लास बनवला, डेबिटसाठी एक क्लास बनवला, क्रेडिट कार्डसाठी एक बनवला, डेबिट कार्डसाठी वेगळा बनवला, एफडी साठी वेगळा. असे भरपूर मी क्लासेस बनवले. पहिली गोष्ट, क्लासेस वेगळे का बनवले? कारण मी होम लोन आणि कार लोन एकत्र करू शकत नाही, म्हणून मी होम लोनचा कोड वेगळा ठेवला, क्रेडिट कार्ड आपला दुसरा जो लोन आहे त्याचा क्लास वेगळा ठेवला. मी पर्सनल लोनचा क्लास वेगळा, होम लोनचा क्लास वेगळा, कार लोनचा क्लास वेगळा. आता हे जे क्लासेस आहेत ना, हे सगळे क्लासेस हे सगळे बँकिंग प्रोजेक्ट रिलेटेडच आहेत. परंतु ह्यातला लोन रिलेटेड जे क्लासेस आहेत ते आपल्याला काय करायचे, परत वेगळे बनवायचे. म्हणजे एक बॉक्स बनवला, त्या बॉक्समध्ये आपण काय केलं किंवा एक फोल्डर बनवला, त्या फोल्डरमध्ये आपण लोन रिलेटेडच काय केले, सगळे क्लासेस ठेवले. एक दुसरा फोल्डर बनवला, त्यात काय केले, क्रेडिट डेबिट रिलेटेडच ठेवले. तिसरा बनवला कार्ड रिलेटेड ठेवले. चौथा बनवला एफडी रिलेटेड. उद्या जर तुम्हाला सपोज करून चला क्रेडिट कार्ड रिलेटेड क्लासमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तर आपल्याला लोन फोल्डरमध्ये किंवा क्रेडिट फोल्डरमध्ये किंवा एफडी फोल्डरमध्ये जायची गरज नाही. आपण काय करणार, क्रेडिट कार्ड रिलेटेड आहे म्हणजे क्रेडिट कार्डच्या कार्ड फोल्डरमध्ये जायला त्यातला क्लास बघेल. सेपरेशन आहे. तुम्ही एकत्र ठेवले तर फरक पडत नाही, पण सेपरेट केल्यामुळे फायदा काय होतो, आपले क्लासेस जे पण आहेत ते एका बंचमध्ये एका ग्रुपमध्ये स्टोअर होतात. मला ज्याच्या रिलेटेड माझा जो पण इश्यू आहे त्याच फोल्डरला जाईल, तोच क्लास ओपन करेल, आपण तो इश्यू सॉल्व्ह करेल. आता बघा इथं बँकिंग, मग हा काय आहे, लोन रिलेटेड आहे. सपोज दुसरा फोल्डर आहे तो सपोज करून चला आपला क्रेडिट कार्ड रिलेटेड आहे. असे मी काय वेगवेगळे काय बनवलेत, क्लासेस बनवले, समजून चला फोल्डर बनवलेत आणि त्या फोल्डरमध्ये माझा डेटा स्टोअर केला आणि हे ग्रुप ऑफ फोल्डरचा एक आपला प्रोजेक्ट बनणार आहे. बस दॅट्स इट. ते कसं असतो बघा, पॅकेज कशी क्रिएट करायचे. सपोज हा आपला काय आहे, प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये एसआरसी मध्ये गेलो, राईट क्लिक केलं, न्यू वर जायचं, अदर वर गेलो आणि इथं सपोज मला क्लास रिलेटेड क्रिएट करायचा आहे लोन रिलेटेड. मग मी काय करणार, याच्यामध्ये गेलो का, सपोज पर्सनल लोन, म्हणून मी काय केला, पर्सनल, बघा क्लास नेम शुड बी कॅपिटल आणि इथं मी काय केलं, सपोज com.rt.loan, फोल्डरचं नाव काय बनवलं, लोन, आणि मी काय केलं, फिनिश केलं. तर बघा इथे एक फोल्डर बनवला, पॅकेज, ह्याला म्हणायचं फोल्डर. पॅकेज इज नथिंग बट व्हॉट, फोल्डर स्ट्रक्चर, दॅट्स इट. आता एक फोल्डर बनला, त्या फोल्डरमध्ये एक क्लास बनला, ज्या क्लासचं नाव आहे पर्सनल लोन. आता मला अजून एक फोल्डर बनवायचा आहे. मी आता ह्याच पॅकेजवर राईट क्लिक करतो, न्यू करतो, ऑर्डर करतो,
आणि आता एक क्लास बनवायचा, ज्या क्लासचं नाव आहे सपोज काय FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. बघा डिपॉझिट. आता ह्याच्यामध्ये मी नेक्स्ट जो बनवल तो FD नावाचा फोल्डर बनवल आणि त्या फोल्डरमध्ये हा क्लास जाईल. बघा इथं आता दोन पॅकेज बनले. एक पॅकेज आहे com.rt.fd आणि दुसरा आहे तो com.rt.loan. आता लोन रिलेटेड जेवढे पण क्लासेस येणार ते ह्याच्यामध्ये येणार, FD रिलेटेड जेवढे पण क्लासेस असतील ते याच्यामध्ये येणार आणि जे पण असे वेगळे असतील ह्याला म्हणायचं पॅकेज. दॅट्स ह्याला म्हणायचं पॅकेज. तुम्हाला कळलं असेल की पॅकेज वेगळे का करायचे. पॅकेज इज नथिंग बट व्हॉट अ फोल्डर स्ट्रक्चर. वाय वी मेक इट सेपरेटली, कारण का तर मला जे पण त्या रिलेटेड क्लासेस आहेत ना ते एकत्र ठेवायचे. एकाच फोल्डरमध्ये सगळं ठेवलं तर फरक पडत नाही, पण वेगळं ठेवण्याचा रिझन काय आहे, मला त्या गोष्टी पटकन सॉल्व. त्यामुळे काय होतं माझ्या प्रोजेक्टची मेंटेनन्स कॉस्ट कमी होते. एखाद्या क्लायंटनं इश्यू सांगितला तर मला तो पटकन सापडायला पाहिजे, तो पटकन मी केला तर मला तो क्लायंटला पटकन देता येतो. आता तुम्हाला मला फोल्डर स्ट्रक्चर म्हणजे काय बघा. आता ह्या प्रोजेक्टवर राईट क्लिक करा, न्यू मध्ये जावा किंवा इथं कुठं शो इन सिस्टम एक्सप्लोरर ह्याच्यावर क्लिक केलं का मला हे माझ्या प्रोजेक्टमध्ये घेऊन जाईल. सगळे प्रोजेक्ट जिथं स्टोअर आहे. हा फोल्डरमध्ये गेलो, इथे SRC फोल्डर आहे, ह्याच्या आतमध्ये कॉम फोल्डर आहे. बघा मी केलं com.rt.loan, com.rt.fd. मग कॉम फोल्डर आहे, त्याच्या आत आरटी फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये FD फोल्डर आहे, लोन फोल्डर. लोन फोल्डरच्या आत गेलो का मला इथं माझे त्याचे क्लासेस रिलेटेड सापडतात. म्हणजे पॅकेज इज नथिंग बट व्हॉट अ फोल्डर स्ट्रक्चर. आणि ह्याच्यामुळे अजून खूप महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे काय की एका क्लासची व्हिजिबिलिटी आपण किंवा एखाद्या मेंबरची व्हिजिबिलिटी एखाद्या क्लास पासून आपण काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो. हे काय ते आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट टॉपिक मध्ये. तो म्हणजे कोणता, ऍक्सेस स्पेसिफायर. तर पॅकेजमध्ये काय डाऊट नसेल, जर डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.